आणि आता जाऊया थेट कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक हे आपला मतदाराचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावर दाखल झालेले। त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा आहे। कोल्हापूरच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि स्वतः धनंजय महाडिक हे सुद्धा प्रचारामध्ये उतरले होते आणि जोरदार त्यांनी यावेळी प्रचार सुद्धा केलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये आता धनंजय महाडिक संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले। खासदार धनंजय महाडिक हे मार्केट यार्ड परिसरातल्या त्यांच्या मतदान केंद्रांवर पूर्ण कुटुंबियासोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नेहमीप्रमाणे ते मतदानाचा हक्क सध्या बजावत आहेत। पहिल्यापासूनच ते स्वतः, त्यांच्या पत्नी आणि मुलं तसंच त्यांच्या आई हे एकत्र मतदानासाठी येत असतात। आजही ते आलेले आहेत आणि महायुतीच्या प्रचारातून आता मुक्त झाल्यानंतर ते या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। खरं तर खासदार धनंजय महाडिक संपूर्ण कुटुंबासह इथे दाखल झालेत। मात्र प्रचाराच्या दरम्यान सुद्धा महायुतीचा प्रचार त्यांनी अगदी काय म्हणतात आक्रमक पद्धतीने केला। अनेक वादग्रस्त वक्तव्य सुद्धा त्यांची यावेळी गाजलेली आहेत। याबद्दल काय म्हणणार? निश्चित धनंजय महाडिक यांनी सर्व प्रचार करत असताना मतदारांना एक आमिष दाखवलं होतं की जास्तीत जास्त मतदान आपल्या तालुक्यातून द्या, मी तुम्हाला 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देतो। यामुळे खरं तर धनंजय महाडिक अडचणीत आले होते, त्यांच्यावर आरोप झाले होते। मात्र त्यानंतर सुद्धा त्यांनी हेच वक्तव्य चंदगड आणि इतर ठिकाणी सुद्धा केलं होतं। त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मी विकासासाठी बोलत आहे, मी आमिष दाखवत नाही आणि ते आपल्या मुद्द्यावर ठाम होते। त्यामुळे धनंजय महाडिक संपूर्ण राज्यामध्ये यामुळे चर्चेत आले होते। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ संपूर्ण जिल्ह्याची धुरा त्यांनी सांभाळली होती। प्रचारामध्ये ते पूर्ण बिझी होते। कालच त्यांच्या मुलाचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि त्यातून आज ते या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। एवढ्या बिझी शेड्यूल मधून आज ते फ्री झालेले आहेत आणि संपूर्ण कुटुंबियांना घेऊन ते आता मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसत आहेत। नक्कीच आपण एकीकडे दृश्य पाहतोय कोल्हापूरहून धनंजय महाडिक, खासदार धनंजय महाडिक आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय नारायण राणे थोड्याच वेळात मतदान करण्यासाठी घराबाहेर पडतील। मात्र त्याआधी त्यांच्या घरी त्यांच्या पत्नी त्यांचा औक्षण करताना आपण ही दृश्य पाहतोय। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आत्ताच्या घडीची महत्त्वाची दृश्य कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथून। खासदार धनंजय महाडिक हे संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावतायत। खरं तर कालच त्यांच्या मुलाचंही लग्न झालं आणि महायुतीचा अगदी आक्रमकपणे प्रचार सुद्धा ते कोल्हापूरमध्ये करत होते। संजय मंडलिक यांच्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने खरं सभा घेतल्या आणि दुसरीकडे आपण सिंधुदुर्गमधली दृश्य पाहतोय। नारायण राणे हे स्वतः रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि मतदान करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह ते आता बाहेर पडतील। मात्र त्याआधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पत्नी यांच्याकडनं त्यांचं औक्षणही सुरू आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथली थेट दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय।